मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत औदुंबरच्या पहिले तीरावर असणाऱ्या भुवनेश्वरी वाडी येथे। येथे आद्यशक्तीपीठ असणाऱ्या भुवनेश्वरी देवीचं हेमाडपंथी मंदिर आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करून मंदिरे पाठीमागचा थोडासा इतिहास जाणून घेऊयात। नमस्कार मित्रांनो, मी शुभम। निसर्ग शेती आणि गाव आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही आज आलो आहोत पलूस तालुक्यातील भुवनेश्वरी वाडी येथे। येथे भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे, जे की कृष्णा तीरावर आहे। भुवनेश्वरी देवी ही पार्वतीचा 5वा अवतार आहे। हे जुन्या काळातलं मंदिर आहे। आपण त्याचं दर्शन घेऊन त्याच्या पाठीमागचा इतिहास जाणून घेऊयात। मंदिरामध्ये प्रवेश करत असताना सुंदर अशी कमान लागते आणि कमानेजवळच सुरुवातीला औंधच्या अंबाबाईचं छोटंसं मंदिर आहे। त्याचं दर्शन घेऊन आम्ही कमानीतून आतमध्ये प्रवेश केला। कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच मातंगी देवीचं मंदिर लागतं। कृष्णेच्या तीरावर निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे मंदिर अतिशय विलोभनीय आहे आणि मंदिर परिसर अतिशय शांत आहे। हे बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं। ही ज्ञानेश्वर महाराजांची पाषाणातील लहानशी मूर्ती आहे आणि त्याच्या पाठीमागेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी आहे। मुख्य मंदिरासमोर भुवनेश्वरी देवीचा रक्षक कालभैरवनाथाचे मंदिर आहे। मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहेत। त्याच्या जवळच हनुमान मंदिर आहे। दीपमाळेला लागूनच रिद्धी आणि सिद्धी अशा नावाचे तुलसी वृंदावन आहे, जे की श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या प्रिय आहेत। मंदिरासमोर मोठ्या आकाराच्या 2 दगडी दीपमाळा आहेत। दगडी दीपमाळेवर करंजाच्या तेलाचे दिवे लावले की मंदिर परिसर उजळून निघतो। आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत। मुख्य मंदिराबाहेर अलीकडच्या काळामध्ये बांधण्यात आलेला सुंदर असा भव्य सभामंडप आहे।
सभामंडपातून मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केला असता समोरच चक्रधारी स्वरूपातील 4.5 फुटी भुवनेश्वरी देवीची अतिशय सुंदर मूर्ती दिसून येते। भुवनेश्वरी म्हणजे जगातील सर्व ऐश्वर्याची स्वामिनी। भुवनेश्वरी आदिशक्ती हे पार्वतीचे 5वे रूप आहे। ज्या स्वरूपात ती त्रिमूर्तीला प्रकट झाली, देवी भागवतमध्ये हे स्पष्ट केले आहे। हे मंदिर वास्तुशिल्पाचा वैशिष्ट्यपूर्ण नमुना आहे। रेखीव दगडामुळे सौंदर्यात भर पडते। कोणत्याही हवामानात मंदिरातील वातावरण समाधान देणारे जाणवते। हे एक हेमाडपंथी मंदिर असून हेमाडपंथी ही एक स्थापत्य शैली आहे। महाराष्ट्रातील 12व्या व 13व्या शतकात बांधलेली जी मंदिरे आहेत ती हेमाडपंथी मंदिरे म्हणून ओळखली जातात। मित्रांनो, आपल्या सोबत आहेत मंदिराचे पुजारी गुरव सर। त्यांच्याकडून मंदिराचा इतिहास आणि जो काही दिनक्रम आहे तो जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्ते। तर आपल्या प्रेक्षकांना भुवनेश्वरी देवीची माहिती आणि जो काही दिनक्रम आहे तो सांगावा। हे भुवनेश्वरी आमची देवी साक्षात पार्वतीचा अवतार आहे। भुवनेश्वरी म्हणजे महिषासूर मर्दिनीचा अवतार आहे। हे साक्षात पार्वतीचा अवतार आहे। महिषासूर जो राक्षस होता त्याचा या देवीनं वध केलेला आहे। कोल्हापूरचे एक पंडित ब्राह्मण विद्वान होते, त्यांचा मुलगा मतिमंद होता। ते सगळ्यांना वेद वगैरे शिकले पाहिजे, पण त्यांचा मुलगा मतिमंद होता, त्यामुळे लोक त्याला हिणवायला लागले। मग तिने तपश्चर्या केली, ते इथं तपश्चर्यासाठी आले। तपश्चर्या केली तरी देव काही प्रसन्न झाली नाही। तिने शेवटी त्या ब्राह्मण जो होता त्याच्या मुलाने आपली जीभ कापली आणि देवी स्वतःची जीभ कापली आणि देवीच्या चरणी अर्पण केली। मग तेव्हा देवी प्रकट झाली। मग तेव्हा देवीला आज्ञा केली की नदीच्या पलीकडे दत्तगुरू आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जावा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील। मग तो मुलगा येथून पलीकडे गेला आणि दत्त महाराजांनी त्याला विद्या दिली। अशी गुरुचरित्रामध्ये 16वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये या देवीचा उल्लेख आहे। आणि साक्षात भुवनेश्वरी म्हणजे पार्वतीचा अवतार महिषासूर मर्दिनी। महिषासूर जो राक्षस आहे तिचा या देवीनं वध केलेला आहे। ती दिसताना तुम्हाला 2 हात दिसतात। ही चतुर्भुज मूर्ती आहे, वरती शंख चक्र, खाली त्रिशूळ आणि खाली राक्षस आहे त्या देवीच्या पायामध्ये। अशी पार्वती म्हणजे महिषासूर मर्दिनी साक्षात पार्वतीचा अवतार आहे। आणि हे मंदिर आहे ते हेमाडपंथी मंदिर आहे। याची यात्रा जी असते आमची चैत्र पौर्णिमेला असते, पौष पौर्णिमेमध्ये। पौष पौर्णिमेला जानेवारी आमची यात्रा असते। नवरात्रोत्सव मोठा असतो। दर पौर्णिमेला महाप्रसाद वगैरे असतो। कुलकर्णी ब्राह्मण जेवढा समाज आहे त्यांची सगळ्यांची कुलस्वामी ही देवी येते। कुलस्वामी येते। धन्यवाद सर, अतिशय चांगली माहिती सांगितल्याबद्दल। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर मोठं पिंपळाचं वृक्ष आहे। आणि त्याच्या बाजूलाच लहान मुलांची जिल्हा परिषद मराठी शाळा आहे। मंदिराच्या डाव्या बाजूला महादेव मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला नंदी लागतो।
हे विठ्ठल रुक्मिणीचं छोटंसं मंदिर आहे. हे मंदिरामध्ये प्राचीनकालीन शिवलिंग आहे. कृष्णेच्या तीरावर निसर्गरम्य वातावरणात असणाऱ्या भुवनेश्वरी देवीच्या मंदिरास भाविकांनी एकदा अवश्य भेट द्यावी. मित्रांनो, प्राचीनकालीन भुवनेश्वरी देवीचा मंदिराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून नक्की कमेंट करून सांगा. आणि आपलं चॅनेल निसर्ग शेती आणि गाव अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.